नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं झायका महाराष्ट्राच्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहे कलेजा पत्रीची रेसिपी, एकदम सोप्या पद्धतीची, जी तुम्हाला घरी सहज बनवता येईल आणि एकदम कमी साहित्यात. तर वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी आपण घेतलं आहे कोंबडीचे कलेजा आणि पत्री. या पत्री आणि कलेजींना एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे आपण. तर सर्वात अगोदर आपण कलेजा आणि पत्रीवर हळद टाकून घेऊ. दोन चम्मच हळद घेतली आपण इथे आणि एकदम चांगलं मिक्स करून घेऊ. हळदामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आहे. तर आता आपण या कलेजा आणि पत्रीला उकळून घेऊ, फक्त 4 ते 5 मिनिटासाठी. म्हणजे त्यातला खराब पाणी बाहेर निघून येईल आणि एकदम स्वच्छ होऊन जाईल. त्यात थोडं पाणी टाकायचं आपल्याला. कलेजेला चांगला उकळ आलाय, तर हा पाणी आपण बाहेर काढून टाकू आता. तर आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया. त्यासाठी आपण घेतला आहे लसूण पेस्ट, जिरा पावडर, धनिया पावडर, मीठ, मिरची पावडर, गरम मसाला, हळद आणि भाजलेल्या कांद्याचा पेस्ट. तर कढई गरम करायला ठेवून देऊ आणि त्यात गोड तेल, तेल चांगला तापून गेला. अद्रक लसूण पेस्ट, थोडा गोल्डन कलर येईपर्यंत भाजायचा आहे. मिरची पावडर, भाजलेल्या कांद्याचा पेस्ट. भाजलेल्या कांद्याचा पेस्ट टाकल्याने भाजी ही घट्ट तयार होती आणि ग्रेव्ही सुद्धा चांगली तयार होती. थोड्या वेळापर्यंत शिजू द्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यात कलेजा टाकून देऊ आणि मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊ. मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आहे. मीठ चवीनुसार आणि राहिलेले इतर मसाले टाकून देऊ. परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलंय. तर यात आपण आता पाणी टाकून देऊ, म्हणजे कलेजा चांगले शिजून जातील. 10 मिनिटापर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. भाजीला चांगली उकळ आली आहे आणि आपले कलेजा बनवून तयार झाले, एकदम चांगले शिजून सुद्धा गेले. तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे ग्रेव्ही तयार झाली आहे.
तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीची कलिजा रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करून पहा.